स्टार रिकाम्या प्लॉटवर पसारा, ग्रामपंचायतीची निष्क्रियता. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मालकांवर अखेर कारवाईची चिन्हे, ग्रामसेवक अवकाश पवार यांचा इशारा. सोमनाथपूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता, विकास आणि सुशासनाच्या गप्पा कागदावर रंगवणाऱ्या सोमनाथपूर ग्रामपंचायतीचा वास्तविक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. गावातील महेश्वरी समाजाने वर्ष 2009 साली विकसित केलेल्या प्लॉटमध्ये अनेकांनी बांधकाम करून घरे उभारली, परंतु समाज संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी नियमांना धाब्यावर बसवत ही जागा प्रॉपर्टी म्हणूनच ठेवली आणि वर्षानुवर्षे ती रिकामीच ठेवली. यातील अनेक रिकामे प्लॉट आज कचरा डेपो, घाण, दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती स्थाने बनले असून आसपास राहणाऱ्या नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. वृष्टीच्या काळात तर परिस्थिती आणखी बिकट होते. पाणी साचणे, घाणीचा पसारा आणि आरोग्य धोके मोठ्या प्रमाणात वाढतात. पण या प्लॉटचे मालक शहरात राहत असल्याने या त्रासाचा सामना मात्र फक्त स्थानिक नागरिकांनाच करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वसुली मात्र जोरात सुरू ठेवून सेवांचा पुरवठा मात्र शून्यच ठेवला आहे, अशी ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे. नियम फक्त साध्या सदस्यांसाठीच का? पदाधिकाऱ्यांवर कोणती कारवाई नाही? असा सवालही दबक्या आवाजात नागरिक करताना दिसले. स्थानिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत ग्रामसेवक अवकाश पवार यांनी अखेर रिकामे प्लॉट घाण करणाऱ्या मालकांवर पाहणी करून कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या मते, आमच्या रोगराईपासून सुटका होणार का? की पुन्हा कागदोपत्री आश्वासनेच दिसणार? असा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. आता ग्रामपंचायत प्रत्यक्ष कृती करते का? की हा मुद्दाही धूळ खात राहतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.